श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या मिष्टी सुतार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघा, गुरुचैत्र पारायणाचे 30 नियम कोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत. गुरुचैत्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक ते करावे लागते. श्री गुरुचैत्र पारायण हे जागरूकांनी त्वरित फळ देणारे पारायण आहे, पण ते करताना सुद्धा आपल्याला कडक नियम पाळावे लागतात. आपण जर मनोभावे नियम पाळून पारायण केले तर आपल्या मनातल्या सर्वच इच्छा नक्कीच पूर्ण होतात. श्री गुरुदत्तांची कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी यासाठी पारायणाआधीच काही गोष्टी ठरवून मगच पारायणाला सुरुवात केली पाहिजे. कोणत्या गोष्टी पारायण तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चैत्र महिन्यात स्वामी पुण्यतिथीनिमित्ताने गुरुचैत्राचे पारायण केले जाते. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7499 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. अनेक ठिकाणी 7 दिवस पारायण केले जाते. गुरुचैत्र सप्ताह केला जातो, तर काही जण 3 दिवसाचे पारायण करतात. गुरुचरित्राचे सप्ताह केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे आणि 3 दिवसाचे पारायण असल्यास किती अध्यायाचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते. श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरचे संकटे दूर होतात, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो. परंतु गुरुचैत्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक असते. नेमके काय करावे आणि काय करू नये ते आपण पाहूयात. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा. 2. पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य. पारायणापूर्वी फुले, हार, तुळशीपत्र, सुगंधी, उदबत्ती, धूप, कलश, पेढ्याची पाने, नैवेद्यासाठी मिठाई, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरुदत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी, चौरंगास आव्यांचे तोरण बांधावेत, प्रमुख दरवाजात तोरण बांधावे, चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे, जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते. या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे हे गरजेचेच आहे, जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करायची. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी. प्रथम अथर्वशीर्ष वाचावे व 1 माळ गायत्री जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्तमंत्र म्हणावा. यानंतर श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात करावी. पारायणाच्या दिवसात हे नियम आपण लक्षात ठेवावे. 1. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे, त्यामुळे 12 ते 12:30 यामध्ये आपल्याला वाचन करायचे नाही. 2. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्याचे घरचे अन्न खाऊ नये. आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काहीही हरकत नाही. 3. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ 1 धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही, परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे अन्न खाऊ नये. तिखट पदार्थ, कांदा, लसूण यांचा आहारामध्ये समावेश करू नये. 4. ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा, मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतो जमिनीवरती झोपावे. शक्य असल्यास जमिनीवरती झोपावे, पलंगावरती झोपू नये. 5. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरावे.
6. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य, अहिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. 7. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे. तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे, अर्धवट सोडू नये. वेळोवेळी आपल्याला गोमूत्र शिंपडायचे आहे. 8. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. 9. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चाभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होण्या अर्थाकडे असावे. 10. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. 11. यानंतर कुलदैवत, गुरुमाता, पिता यांचे स्मरण करावे. 12. वाचण्यासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. तसेच बसण्याची जागा स्वच्छ, शांत आणि पवित्र निवडावी. 13. वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ, जागा जेवढे दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये. 14. श्री दत्तात्रयाची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावरती तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. श्री दत्तात्रयांना आवाहन करावे. 15. पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर अशी रांगोळी काढावी. 16. देवासाठी एक पाट मोकळा ठेवा. पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावरती कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. 17. वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात करावे. 18. रोजचे वाचन झाल्यावरती पोथी बंद करू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद, कुंकू, फूल वाहून नमस्कार करावा. 19. पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर रात्री आरती करावी. रात्री देवीच्या सान्निध्यात चटेवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने रात्री देवीच्या सान्निध्यात चटेवरती झोपावे. रात्री झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. 22. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये. 23. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे. 24. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी शक्य तर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनात सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. 25. वाचनात यांत्रिकपणा नको म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नये, मनोभावे वाचन करावे. 26. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते. परंतु मध्येच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच सोवर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवरती अभिषेक करावा. 27. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे. इच्छित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे. दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात. 3 दिवसाच्या पारायणात दररोज 18 अध्याय, 7 दिवसामध्ये दररोज 57 अध्याय आणि 11 दिवसामध्ये दररोज 4.82 अध्याय वाचायचे असतात. पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते, पण शनिवार, गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते. इतर तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार दिवसांनाही पारायण करू शकता. वाचनाच्या सुरुवातीला शेवटी गुरुदेव दत्त मंत्राचा जप करावा. मांसाहार, मद्यपान, वाईट विचार आणि वाईट वर्तन टाळायचे आहे. पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना भोजन, गुरुचरित्राची आरती आणि दान धर्म करावा.
टीप गुरुचरित्र पारायण हे 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस आणि करत असतात. त्यामुळे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या स्वामी केंद्रात तुम्ही जाऊ शकता किंवा श्री दत्ताच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊन तिथे त्यांची माहिती घेऊ शकता. जर पारायण करत असाल तर सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करायचे आहे, कारण यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ आपल्याला मिळत असतो. कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे. पण हे करत असताना आपल्याला सुद्धा अतिशय कडक नियम पाळावे लागतात, नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.